रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. कलावज्ञ जियोद्धरार्यावतारं कलङ्कात्वेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्यदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. येणे न जाणे हा प्रवासा पुला, कर्मास भोगी हा प्रपंच सारा. वाटेवरी या विसावा मिळाला, नमस्कार माझा श्री गुरुचरणाला. नमस्कार माझा श्री गुरुचरणाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज की जय. गुरुवर्य संत नगद नारायण महाराज की जय. गुरुवर्य संत बंकट स्वामीजी की जय. संत माणिक बाबा की जय. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय. अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आपण ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या चरित्रावर आधारित विवेचन आधी 3 भागांमध्ये केलेले आहे आणि आज संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या चरित्रावरील काही आठवणींना उजाळा 4थ्या भागामध्ये देत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांचे बालपण ते धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड इथपर्यंतचा प्रवास पाहिलेला आहे. दुसऱ्या भागांमध्ये आपण ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या अंगी असणारे 6 गुण म्हणजेच भगवान या शब्दाशी कसे मिळते जुळते आहेत हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले 6व्या अध्यायातील 37व्या ओवीतील जे भगवान शब्दाशी संबंधित आहेत त्याचे विवेचन दुसऱ्या भागांमध्ये केलेले आहे. तर तिसऱ्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित काही आठवणी यांना उजाळा दिलेला आहे. तर पहा, आपण तिसऱ्या भागांमध्ये पाहिले आहे की संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी आपल्या काही अनुयायांच्या हट्टामुळे त्यांना पर्वणी घडवलेली आहे, म्हणजे साक्षात सिद्ध ऋषींचे सप्त ऋषींचे दर्शन घडवलेले आहे. पर्वणी म्हणजेच ब्रह्मतीर्थ, ब्रह्मतीर्थाचे दर्शन त्यांनी घडवलेले आहे आणि अनुयायांना एक अनामिक असा आनंद प्राप्त करून दिलेला आहे. पहा, अशा प्रकारे आपण मागच्या भागात काही आठवणींना उजाळा दिला आहे. तर आजच्या भागांमध्ये आपण आणखी काही आठवणींना उजाळा देऊया. पहा, ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ बाबांचे कार्य हे अविरतपणे अखंडपणे चालू होते. तळागाळात जो समाज पिचत पडलेला आहे, दुःखी आहे, क्लेशदायी समाज आहे, त्याला त्या गाळातून वर काढण्यासाठी जणू संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांचा जन्म झाला असेच वाटते. पहा, आपण पाहतो की संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचा प्रत्येक शब्द हा अनमोल आहे, विचार हे अनमोल आहेत आणि ते अगदी आईच्या ममतेने या समाजाला समजावून सांगत आहेत. आपल्या कीर्तनातून ते समाजाला उपदेश करत आहेत, बोध देत आहेत आणि त्यांच्या विचाराची शब्दाची अशी छाप समाज मनावर पडत आहे की सर्व समाज हा
भगवान बाबा यांना आपले मानत आहे. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा हे आपलेच आहेत असं आता समाजाच्या हृदयात ठासलेलं आहे, मनामनावर कोरलं गेलेलं आहे, मनामनात बिंबलेलं आहे. पहा, म्हणजेच काय तर माऊलींच्या शब्दात आपण ऐकायचं झालं, शब्दात सांगायचं झालं तर तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ बोले जैसे कल्लोळ अमृताचे. अगदी अगदी प्रेमाने आणि मायेने समजून सांगणारे हे ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा होत. बाबांचे विचार फार मोठे. पहा, ते म्हणतात आपण माणसांवर प्रेम करतो, प्राण्यांवर प्रेम करतो, पण पहा त्यांचे जे प्रेम आहे ते वेळ आली की बदलत असते. मग आपण भगवंतावर प्रेम करून पहा भगवंताचे प्रेम हे प्राण्यांवर किंवा माणसांवर जे प्रेम करतो तसे नाही. भगवंताचे प्रेम हे कधीही बदलत नाही. भगवंतावर आपण जे प्रेम करतो ते प्रेम हे कायम असते. पहा, भगवंतावर केलेले प्रेम हे चिरंतन टिकणारे असते आणि ते प्रेम हे आपण मनातून केले पाहिजे. मनातून भावभक्तीने आपण ईश्वराचा धावा केला पाहिजे, ईश्वराचे चिंतन केले पाहिजे, आपण ईश्वराचे नाम घेतले पाहिजे. पहा, मुखात जर ईश्वराचे नाम घेतले तर आपलं मन हे आनंदी होतं आणि जीवन हे सार्थकी होतं असं संत श्रेष्ठ भगवान बाबा आपल्याला सांगत आहेत. ईश्वर हा आपला बंधू आहे, सखा आहे आणि तोच आपला पालनकर्ता आहे. तोच आई आहे आणि तोच पिता सुद्धा आहे असं संत श्रेष्ठ समाजाला उपदेश करत आहेत आणि सांगत आहेत. पहा, आता आपण जे भगवंतावर प्रेम करतो ते भगवंतावर केलेलं प्रेम हे जर नीतीला धरून असलं, योग्य असलं तर आपल्याला यश येत असतं. हो, आपण कोणतेही काम हातात धरा, जे चांगले आहे ते काम, नीतीला धरून असणारे काम, त्या कामाला यश परमेश्वर परमात्मा आपल्याला प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही असं ठाम विश्वास असणारं मत संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांचे आहे. पहा, ते कीर्तनांमधून उपदेश करत आहेत आणि ज्यावेळी रामाला वनवासाला जावं लागतं, श्रीरामचंद्र प्रभू यांना राज्याभिषेक होणार होता, परंतु माता कैकेयीच्या काही मागण्यांमुळे आता श्रीरामचंद्र प्रभू यांना वनवासाला जावे लागत आहे. आणि माता कैकेयीची अशी इच्छा आहे की हे अयोध्येचे जे राज्य आहे ते भरताला मिळावे, युवराज भरत या राज्याच्या सिंहासनावर बसावा अशी कैकेयी मातेची इच्छा आहे. आणि श्रीरामचंद्र प्रभूंनी मात्र 14 वर्षे वनवासाला जावे. पहा, ही कैकेयी मातेची इच्छा जरी असली, ही तिची दुर्बुद्धी जरी असली तरी संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा समाजाला समजावून सांगत आहेत, ती बुद्धी सुद्धा माता कैकेयीला परमात्म्याने दिलेली आहे. होय, परमेश्वराने दिलेली आहे. तिने श्रीरामचंद्र प्रभू यांना वनवासात पाठवलेले आहे. याला सुद्धा परमेश्वराचेच प्रयोजन आहे आणि त्याचमुळे तिला ती दुर्बुद्धी झालेली आहे. का? कारण रावणाच्या बंदीमध्ये असणाऱ्या सर्व देवांना सुटका करून घ्यावयाची होती. सर्व देव हे कोंडलेले होते आणि म्हणूनच माता कैकेयीला परमेश्वर परमात्म्याने ही बुद्धी दिली, दुर्बुद्धी म्हणूया आपण, की श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासात जावे लागले. जर श्रीरामचंद्र प्रभू वनवासात गेले नसते तर राम रावण युद्ध झाले असते का? नाही ना हो. आणि जर
राम रावण युद्ध झाले नसते तर रावणाला मोक्ष मिळाला असता का? रावणाचे जे बंदी देव होते यांना सुटका मिळाली असती का? नाही. मग परमेश्वर परमात्म्यानेच ह्या सर्वाचे प्रयोजन केले असं कीर्तनांमधून समजावून सांगणारे ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा हो. पहा, आपण जसे राम रावण युद्धाचे वर्णन ऐकण्यात गुंग होत असतो तसेच आपण संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचे चरित्र ऐकण्यात सुद्धा गुंग होत असतो. जसं श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासात जावं लागलं ती रावणाच्या बंदीखान्यातून सर्वांची सुटका करण्यासाठी, तसंच आपले संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांनाही वनवास पत्करावाच लागला असं आपल्याला म्हणावं लागेल. होय, ते सुद्धा धौम्यगडावर आले आणि त्यांनी सुद्धा धौम्यगडाचे नंतर भगवानगड निर्माण केलेले आहे. मग संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना धौम्यगडावर काय यावे लागले? तर जसे रामचंद्र प्रभूंना वनवासात जावे लागले तसेच या धौम्यगड परिसरातील सप्त ऋषींचे विस्मरण हे सर्व जनतेला झाले होते आणि तेथे त्या परिसरात असणारे जे इतर अनेक देव आहेत, धौम्य ऋषी यांच्या पादुका असणारा हा धौम्यगड, इथे असणारे संत जनार्दन स्वामी यांचे समाधी मंदिर आणि जवळ असणारे केदारेश्वर मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, ह्या सर्वांचे जणू जनतेला विस्मरण झाले होते आणि यांच्या उत्थानासाठीच, ह्या सर्वांच्या उत्थानासाठीच आपले संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न गुरुवर्य भगवान बाबा यांना सुद्धा धौम्यगडावर यावं लागलं असंच ते म्हणत आहेत. पहा, धौम्यगडाचा भगवानगड झाला आणि ती भूमी पावन झाली. लोकांची भक्तिभावनेने तेथे ये जा चालू झाली आणि जे कार्य समाजासाठी करायला हवं ते कार्य संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा करत आहेत. ते अखंडपणे चालूच आहे. पहा, धौम्यगडावर ज्यावेळी संत श्रेष्ठ भगवान बाबा हे आलेले आहेत त्यावेळी त्यांचे स्वागत हे फक्त माणसांनीच केले का? नाही, तर त्यांचे स्वागत हे तेथील डोंगर, वेली, पशु, पक्षी, झाडे यांनी केले. जणू ते त्या गडाने अलंकार घातले होते आणि सर्वजण जणू संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचे स्वागतच करत होते. पहा, एका छोट्याशा रावळामध्ये धौम्य ऋषींच्या पादुका आणि तो रम्य परिसर यानेच जणू संत श्रेष्ठ भगवान बाबांना तेथे आमंत्रित केले होते. आता तो परिसर पाहून संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना खूप समाधान लागले आहे आणि आता आपले कार्य इथून पुढे चालू ठेवायचे. जे मनामध्ये जळमट निर्माण झाली आहे ते झटकून टाकायचे आणि अविरतपणे या समाजासाठी, यांच्या प्रगतीसाठी, यांच्या क्रांतीसाठी आता आपण झटायचे आहे. आता आपण थांबायचे नाही. असेच विचार आता संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी केलेले आहेत. जी विचाराची गर्ता आहे त्या गर्तेतून संत श्रेष्ठ भगवान बाबा बाहेर आलेले आहेत आणि आता कामाला लागायचं. पुन्हा वारी, दिंडी, सप्ताह हे सर्व चालू करायचं असं संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी ठरवलेलं आहे. अज्ञानी जनतेला मार्ग दाखवायचा, त्यांच्यामध्ये सुद्धा धाडस निर्माण करायचं, त्यांच्यामध्ये हिम्मत निर्माण करायची असं ठरवून आता तेथील गडाच्या उभारणीसाठी सर्वांनी
आता काम चालू केलेलं आहे. गडाचा आराखडा आखलेला आहे. पहा, संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना वास्तुशास्त्राची खूप माहिती होती आणि आता गड बांधायचा, गडाचं निर्माण करायचं, पण ते लाकडाचं बांधकाम करायचं नाही हे ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी ठरवलं आहे. तर पूर्ण दगडी बांधकाम करायचं हा निर्णय झालेला आहे आणि सर्व डोंगरावर असणारे जे दगड गोटे कातळ आहेत ते जणू संत श्रेष्ठ भगवान बाबांची वाट पाहत आहेत असंच वाटत आहे. कारण त्या कातळातून, मोठमोठ्या दगडातून, दगड गोट्यांतून आता चिरे घडण्याचं काम चालू झालेलं आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम करायचं ठरलेलं आहे. स्वतः संत श्रेष्ठ भगवान बाबा हे परिसरातील वाड्या वस्त्यांवर गावांमध्ये जात आहेत आणि ते समाजाला, गावातील लोकांना सांगत आहेत की आता धौम्य गडावर गडाचे काम चालू आहे आणि तुम्ही तन मन धनाने तुम्हाला जे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही मदत करा. मग काय, माता माऊल्या स्वतःचे अलंकार आणून संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पुढे टाकत आहेत आणि लोक स्वतःच्या भाकरी बांधून नेऊन गडावर जाऊन तेथे दिवसभर कष्ट करत आहेत. तेही मजुरी न घेता, होय, दिवसभर काम करून आणि आपल्या घरून नेलेल्या भाकरी खाऊनच लोक काम करत आहेत आणि आनंदाने संत श्रेष्ठ भगवान बाबांचे दर्शन घेऊन ते पुन्हा संध्याकाळी आपल्या घरी येत आहेत. असं कार्य चांगलं चालू आहे, जोमाने काम चालू आहे. जो तो हा मदतीसाठी येत आहे आणि श्रमदानातून सर्व काम होत आहे. पहा, अशातच लोक सकाळी येऊन कामासाठी येऊन संध्याकाळी आपापल्या घरी जात आहेत. परंतु राहुटी मांडून स्वतः संत श्रेष्ठ भगवान बाबा हे तिथेच थांबत आहेत, रात्रीचा मुक्काम तिथेच करत आहेत, ते कुठेही जात नाहीत. मग एका रात्रीची गोष्ट, एका रात्री राहुटीमध्ये संत श्रेष्ठ भगवान बाबा हे विश्रांती घेत होते, झोपलेले होते आणि अचानक एक दणकट माणूस, एका हातात काठी आणि मोठी शरीर यष्टी असलेला तो माणूस एका हातात गाठोडे घेऊन राहुटीच्या दारात उभा राहिलेला आहे, राहुटीच्या तोंडाजवळ उभा राहिलेला आहे. आवाज आला आणि त्यावेळी संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी डोळे उघडले. पाहतात तो एक भला मोठा दणकट माणूस हा राहुटीच्या दारामध्ये उभा आहे. तेव्हा आपल्या प्रेमळ बोलांनी संत श्रेष्ठ भगवान बाबा त्या इसमाला, त्या व्यक्तीला म्हणत आहेत, बाबा, कोण आहेस रे तू आणि तुला काय हवं आहे? तेव्हा तो इसम हा संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना सांगत आहे, बाबा, मी एक दरोडेखोर आहे, मी एक डाकू आहे आणि मी तुरुंगातून पळून आलो आहे. हे जे गाठोडे आहे याच्यात खूप सारे सोने आहे आणि हे सोने आता तुम्ही इथे ठेवा, गडाच्या कामाला याचा उपयोग होईल आणि मला आश्रय द्या. पहा, गडाच्या कामाला खरोखरीच पैशांची नितांत गरज होती, परंतु विचार संतांचे आहेत, विचार श्रेष्ठ आहेत. तेव्हा भगवान बाबा त्या इसमाला प्रेमाने आणि आदराने म्हणत आहेत, बाबा, खाली बस, तू थकलेला दिसत आहेस, तू हे ग्लासभर पाणी पी आणि थोडे इथे बैस. तेव्हा तो माणूस खाली बसलेला आहे आणि बाबा काय म्हणतात, मला आश्रय देतात का, हे सोने घेतात का, याची वाट पाहत आहे. तेव्हा आपल्या स्पष्ट शब्दात संत श्रेष्ठ भगवान बाबा त्या इसमाला काय सांगत आहे, अरे बाबा, तू चोरी का करतोस, तू दरोडे का टाकतोस, अरे हे एक महापाप आहे. अरे तू ज्यांची चोरी करतो, ज्यांचे दरोडे टाकून हे पैसे आणि दागिने पळून आणतो, ते लोक हे एक एक पै पै करून ही सर्व सोने आणि धन साठवून ठेवत असतात. ते आपल्या मुलाबाळांच्या तोंडातला घास सुद्धा सोडून तो पै पै करून गोळा करत असतात आणि संकटकाळी काहीतरी मदत होईल म्हणून ही संपत्ती ते जमा करत असतात. आणि ती संपत्ती तू चोरी करून, डाके टाकून आणि दरोडे घालून गोळा करून आणतो, हे एक महापाप आहे. हे काम करणे
योग्य नाही आणि ह्या संपत्तीची गडाला गरज नाही, तेव्हा तू जेथून आलास म्हणजे तुरुंगातून आलास तेथे तू परत जा. तुला आश्रयच हवा आहे ना, मग तुझ्या पापाचे जे प्रायश्चित्त आहे ते तू भोगून ये. तू तुरुंगात परत जा आणि तुझी ज्यावेळी शिक्षा संपेल त्यावेळी जर तुला आश्रय हवा असेल तर तू पुन्हा या गडावर ये, मी तुला आश्रय देईल. पहा, चोर डाकू असणाऱ्या त्या दरोडेखोराचं अंतःकरण आहे. ते अंतःकरण मत परिवर्तन होतं, त्याच्या मनावर परिणाम होत आहे आणि तो पळून आलेला, तुरुंगातून पळून आलेला कैदी, तो दरोडेखोर पुन्हा तुरुंगात जात आहे आणि तो तिथे गेल्यानंतर त्याची शोधाशोध चालू असते. तेव्हा तो तुरुंगातील अधिकाऱ्यांना सांगत आहे की मी धौम्यगडावर गेलो होतो आणि तेथे असणाऱ्या ऐश्वर्य संपन्न संतश्रेष्ठ भगवान बाबांनी मला पुन्हा तुरुंगात पाठवलेले आहे आणि माझी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ते मला आश्रय देणार आहेत, असे त्यांनी मला सांगितले आहे. म्हणजे पहा, एका दरोडेखोराचे सुद्धा मत परिवर्तन करण्याची शक्ती ही ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्यामध्ये होते. होय, तो दरोडेखोर पुन्हा ज्यावेळी तुरुंगात गेला त्यावेळी त्याने आपली शिक्षा ही पूर्ण भोगलेली आहे आणि शिक्षा संपल्यानंतर तो पुन्हा संत श्रेष्ठ भगवान बाबांकडे आला. भगवान बाबांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि बाबांना सांगितले की मी माझी शिक्षा पूर्ण करून आलेलो आहे आणि पुन्हा आयुष्यात मी कधीही चोरी करणार नाही आणि दरोडे घालणार नाही. बाबा, आता द्याल ना मला आश्रय? होय, का नाही? अरे, माणूस हा चुकतच असतो, पण जो चूक सुधारतो तोच खरा माणूस असतो. तू येथे राहा आणि देवाचे नामस्मरण कर, देवाची भक्ती कर, तू येथे राहू शकतोस. पहा, जो चोर आहे, दरोडेखोर आहे, डाकू आहे, तो माणूस शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने ते सर्व कर्म कामे सोडलेले आहे आणि आता तो धौम्यगडावर संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्याजवळ राहून तेथील कामे आनंदाने करत आहे. असे संत श्रेष्ठ भगवान बाबा. आता पहा, काम चालू आहे. दगडांचा गड बांधायचा आहे आणि ते दगड घडवण्याचे काम एक कारागीर करत आहे. तो कारागीर, त्याचं नाव आहे गुलाब. होय, ह्या कारागिराकडे एक मोठे कसब आहे आणि तो दिवस रात्र विश्रांती न घेता मेहनत करत आहे आणि त्या मोठमोठ्या कातळातून तो चिरे घडवत आहे. तेव्हा संत श्रेष्ठ भगवान बाबा त्या कारागिराला म्हणतात, अरे गुलाब, तुझे हात थकत नाहीत का रे? तू एवढ्या मोठ्या कातळातून एवढ्या छान शिळा तयार करतोस, मग तुला किती कष्ट पडत असतील? तेव्हा तो मिस्त्री आदराने संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांना म्हणतो, बाबा, हे काम काही खूप अवघड नाही. मी एवढ्या मोठ्या कातळातून ज्या शिळा घडवतो त्या मी काय करतो? मी फक्त नको असलेला भाग काढत आहे. ती शिळा आहे तशीच आहे, त्याचे मला कष्ट तर पडतच नाही. पण जेव्हा जेव्हा तुमचे दर्शन होते, काम करताना जेव्हा तुम्ही येता, तुमच्याकडे पाहिले आणि तर काय होते, माझा सर्व शीन आहे तो हलका होतो आणि मी पुन्हा जोमाने काम करू लागतो. इतकी दृढ भावना सर्व भक्तांची ही संत श्रेष्ठ भगवान बाबांवर होती. म्हणजे काम कितीही करू, पण आम्हाला फक्त तुमचे दर्शन हवे आहे, असंच समाज मनात, प्रत्येकाच्या मनामनात भिनलेलं आहे. आता अशीच सेवा आम्हाला घडू द्या, असं भक्तांचं म्हणणं आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची सेवा करत आहे. आता पहा, गडाचे काम
पूर्ण होत आलेले आहे, पण अजून काही भाग शिल्लक आहे, पैशांची गरज आहे. मग गावातील 4-5 गावातील काही माणसं ही जमा झालेली आहे. चर्चा विनिमय चालू आहे. जरी काम पुरे होत आलेले दिसत आहे तरी पैशांची गरज आहे. तेव्हा एका गावातील एक व्यक्ती बाबांना सहजच म्हणत आहे, बाबा आपण एक मोठी चूकच केली. आपण हा एवढा मोठा आवारा उगाचच धरला, कारण ह्यामध्ये बराच पैसा लागणार. आता राहिलेला पैसा कसा आणायचा, कुठून आणायचा? आपण ही मोठी चूकच केली नाही हो. तेव्हा शांत मनाने संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा त्या व्यक्तीला म्हणत आहे, का रे बाबा तुझ्या घरात माणसे किती? तेव्हा तो म्हणतो 6 माणसे. मी, माझी पत्नी, 3 मुले आणि 1 आई, असे आम्ही 6 जण. मग तुम्हाला पुरेशी जागा तुमच्या घरात आहे का? हो बाबा आहे ना. आणि जर अचानक उन्हात पावसात तुझ्या घरी 10-12 पाहुणे आले तर? तो म्हटला हो, त्यांचीही सोय होऊ शकेल. एका रात्रीचा तर प्रश्न असेल, त्यांची सोय मी करू शकेल. अरे मग जसे तुझ्या घरात तुझ्या 6 माणसांव्यतिरिक्त अजून 10-12 माणसांची सोय तू करू शकशील एवढे तुझे घर आहे, मग माझा परिवार हा किती मोठा, आणि मग माझ्या परिवारातला हा सर्व समाज जर एकत्र आला तर यांना उन्हा पावसात मी कोठे बसवणार? त्यांना निवारा नको का? आणि जर माझ्या परिवारात आणखी काही पै पाहुणे गोळा झाले तर त्यांच्यासाठी मी कधी सोय करू? हे उत्तर ऐकून जमलेले सर्वच लोक हे गप्प झाले आणि बोलणारा माणूस तोही खजील झाला. त्यालाही वाटले की खरे आहे, संत श्रेष्ठ भगवान बाबा जे म्हणत आहेत ते खरे आहे. सर्वांची सोय व्हावी यासाठी दूरदृष्टीने संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी गडाचा आवारा हा मोठा धरलेला आहे. आणि तेव्हा पुढे बाबा समजावून त्या व्यक्तींना सांगत आहेत, अरे पैसा काय हा येईलच. आपण पैसा हा गडासाठी आहे आणि तो कोणा एका माणसाचे काम नाही, सर्व समाजाचा पैसा आहे आणि सर्वांनाच याची गरज आहे. मग आपण पैशाची काळजी करायची नाही, कारण आपण एकाने काळजी करून काही होईल का? ह्या गडाचा आवारा सर्वांसाठी आहे, सर्वांना उपयोगी पडण्यासाठी आहे. मग सर्वजणच ह्यासाठी काय करतील? पैसा देतील. त्यातूनच प्रेम निर्माण होते, त्यातूनच जिव्हाळा निर्माण होतो आणि एकमेकांवर जीव किती आहे ते आपल्याला कळत असतं. हे काम कोणाही एका व्यक्तीचं नाही, ते संपूर्ण समाजाच्या मदतीनेच होत आहे. आणि यातूनच सर्वांचे आपल्यावर किती प्रेम आहे, परिसरावर किती प्रेम आहे हे आपल्याला समजत आहे. पहा, अशा प्रकारे बाबा सर्वांना वेळोवेळी उपदेश करत होते, मार्गदर्शन करत होते. आणि मग लोकसुद्धा ज्या ज्यावेळी तिथे कीर्तन होई त्यावेळी आपल्या घरी जाताना बाबांच्या चरणाजवळ दक्षिणा ठेवीत असत. त्यावेळी तेथे मोठा ढीग जमत असे, कारण पहा बाबा हे खरोखरच ऐश्वर्यसंपन्न असे आहेत आणि त्यांच्या पायाजवळच लक्ष्मी आहे. अशीच एक घटना तिंतरवणी या गावातील लोकांनी लोकवर्गणी केली आहे, ती धौम्यगडासाठी देण्यासाठी. मग वर्गणी केली आणि तेथील नागरिकांना असे वाटले, आपण आता वर्गणी घेऊन जाणारच आहोत, मग आपण काय करूया, बाबांसाठी एक पोशाखही घेऊया आणि आपण आपल्या हाताने बाबांना तो परिधान करावयास सांगूया, म्हणजे बाबांना आनंद होईल. पहा, वाजत गाजत तिंतरवणी या गावातून सर्व नागरिक हे धौम्यगडाकडे गेलेले आहेत आणि त्यांनी लोकवर्गणी आणि त्याबरोबर बाबांना एक पोशाख केलेला आहे. लोक तेथे पोहोचलेले आहेत आणि आपण येथे का आलोत, आपला येण्याचा हेतू काय
हे त्यांनी संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना सांगितलेले आहे। तेव्हा बाबांना गहिवरून आले आहे। बाबा म्हणतात, अरे वर्गणी करून आणली तिथपर्यंत ठीक आहे, पण मला पोशाख नको रे बाबा, मला काय करायचे पोशाखाचे। तेव्हा लोक म्हणतात, बाबा आम्ही हा प्रेमाने तुमच्यासाठी आणलेला आहे, तेव्हा तुम्ही या पोशाखाचा स्वीकार करा। त्यांचे असे बोल चालू होते। तितक्यातच पहा, वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे धौम्यगडावर आलेले आहेत। आता ज्यावेळी आळंदीला संतश्रेष्ठ भगवान बाबा हे शिक्षणासाठी होते, त्याच्या आधीपासूनच वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे सुद्धा आळंदीला शिक्षण संस्थेत अध्ययनासाठी होते। म्हणजे ते दोघे बरोबर शिक्षण घेत होते। तेव्हापासून त्यांचं रामलक्ष्मणासारखं बंधुत्वाचं नातं। भेटण्यासाठी म्हणून ते आता धौम्यगडावर संतश्रेष्ठ भगवान बाबांकडे आलेले आहेत। तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा हे संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांना पाहताच पुढे गेलेले आहेत आणि त्यांना आपण बसलो तिथपर्यंत आणलेले आहेत। बाबा म्हणत आहेत की संत आले घरा तो मी अभागी दातारा, संत आले घरा तो मी अभागी दातारा, कासयाने पूजा करू चरण हृदयीच धरू, काया कुरवंडी करून ओवाळून सांडी जोडी, तुका म्हणे भावे हात असो ठावे। असा सुंदर अभंग संतश्रेष्ठ भगवान बाबा हे आपले बंधू, मोठे बंधूच वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्याकरता म्हणत आहेत आणि ते दोघांची भेट होत आहे, एकमेकांना पाहिल्याबरोबर गहिवरून येत आहे। मग ज्यावेळी तिंतरवणीच्या लोकांनी संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना पोशाख आणलेला आहे, तोच पोशाख आता संतश्रेष्ठ भगवान बाबा हे संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांना सांगत आहेत, भाऊ हा पोशाख तुम्ही परिधान करा। तेव्हा भाऊ भावनिक होत आहेत आणि म्हणत आहेत, अरे भगवान मला नको रे, माझे सध्या बरे आहे, माझी परिस्थिती सध्या चांगली आहे, पण अरे भगवान तू सध्या वनवासी झाला आहेस आणि तू सध्या उघड्यावर आहे। पहा दोन्ही संतांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत आणि दोन्ही संतांनी संतश्रेष्ठ भगवान बाबा आणि संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली आहे। दोघेही गहिवरले आहेत। संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना म्हणत आहेस की भगवान अरे तू लक्ष्मीपुत्र आहेस, तू राजयोगी आहेस, असू देत दिवस असतात ते निघून जात असतात। ज्यावेळी कडकडीत ऊन असतं ते दुपारी असतं, पण संध्याकाळी सावली येतच असते। तेव्हा ही परिस्थिती बदलणार आहे, तुला कशाचीही कमी पडणार नाही। सत्कार्य करणारावर हे असे प्रसंग येत असतात। ज्ञानोबा माऊली यांना त्रास देणारे लोक आपल्याला माहीत आहेत, किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज यांना त्रास देणारे लोक आपल्याला माहीत आहेत। त्यांनीही अशाच प्रसंगाला तोंड दिलेले आहे। ते जोपर्यंत जीवनात होते तोपर्यंत त्यांचे महत्त्व हे कुणालाही कळले नाही, परंतु आत्ता सध्या आपण पाहत आहे की त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यासाठी दूर दूरहून लोक येत आहेत। हो, दूर गेल्यानंतरच त्यांची महती आता सर्व लोकांना कळत आहे, असं संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना समजावून सांगत आहेत। ते सांगतात की या संतांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून कार्य कर, जीवनात जे विघ्न येतील ते विघ्न आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग शोधणे हे संतांचे जणू कामच आहे। त्यासाठी आपल्या मनाचं बळ आवश्यक आहे, कणखरपणा आवश्यक आहे, आणि जर दुबळं मन असेल
तर लोक दुबळं मन हे कसपटाप्रमाणे असतं आणि लोक ते ओळखत असतात. त्यामुळे आपण त्या विघ्नाकडे पाहायचं नाही, उलट त्या विघ्नामुळे आपण विकास करून घ्यायचा आहे. विघ्नातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक प्रकारचं काम करायचं आहे आणि तरच आपल्याला समाजात मान मिळणार आहे. आपण जर विघ्नातच खिचपत पडलो तर आपल्याला समाज मानणार नाही, आपल्याला समाज पळपुटा आहे असं म्हणेल. म्हणून आपण विघ्नातून संकटातून मार्ग काढायचा आहेस. भगवाना तू जिद्दी आहेस, मग तू काय कर, तू हिम्मत आणि साहस यांची का सोडू नकोस, तुला यश हे येणारच आहे. पहा, ज्यावेळी रामाचा आणि रावणाचं युद्ध झालं त्यावेळी जरी रावणाकडे खूप शक्ती होती तरी राम हा देवगुणी असल्यामुळे रामाचा विजय झाला. रामाने काय केलं, सर्वांची एकी केली, वानर सैन्य मिळवलं आणि सर्वांच्या मदतीने रामाने रावणाचा हा पराभव केलेला आहे आणि राम जिंकून त्याने रावणाचं जे राज्य आहे ते बंधू बिभीषण याला दिलेलं आहे. म्हणजेच चांगलं काम करणाऱ्याचा नेहमी जय होतो असं समजावून सांगून आता संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या मनात मन घालत आहेत आणि अशी दोन भिन्न व्यक्तिमत्व एकत्र येऊन ते एकमेकांशी चर्चा करत आहेत. अगाध ज्ञान असलेले संतश्रेष्ठ भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे स्वभाव भिन्नच आहेत. संतश्रेष्ठ भगवान बाबा हे चंद्रासारखे शीतल आहेत, तर वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे सूर्यासारखे रागीट आहेत, तापड आहेत. कोमल हृदयाचे असणारे संतश्रेष्ठ भगवान बाबा हे आता संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या म्हणण्याचा विचार करत आहेत, कारण वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचा अधिकार मोठा आहे. त्यांची वाणी आहे, तिला वाचासिद्धी ही वैराग्यामुळे प्राप्त झालेली आहे आणि जे म्हणतील जे बोलतील ते खरं होतं अशी वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांची ख्याती आहे. नाही तसे होतच आहे हे आपणास माहीत आहे आणि म्हणूनच आता दोन व्यक्तिमत्व एकत्र येऊन चर्चा झालेली आहे. तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी ठरवले आहे आपण सुद्धा आता समाजाच्या विकासासाठी आणखी प्रयत्न करायचा आहे. आपण खचायचं नाही, समाजासाठी आपण झिजायचं आहे. समाजाविषयीची जी तळमळ आहे ती संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्यासारखीच संतश्रेष्ठ भगवान बाबा यांची देखील आहे. पहा, त्यांनी शिक्षणाची गंगा आता तेथे आणलेली आहे. शिक्षणाचे महान कार्यसुद्धा चालू केलेले आहे आणि आता गडाचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे. तेव्हा गडाचे बांधकाम पूर्ण झाले म्हणून त्यांनी त्या गडाचा जीर्णोद्धार करण्याच्या हेतूने महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केलेले आहे. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, रूप पाहता लोचनी उघड झाली या द्वारे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची केली या लहरी. हरिपाठ म्हणता हरी दिसला पुढे, हरिपाठ म्हणता हरी दिसला पुढे, तुका म्हणे आता पूर्ण झाला मेळ, आता न लगे वेगळे बोलणे. होय, आता गडाचे बांधकाम पूर्ण झाले आणि सगळ्यांचा भाग क्षीण गेला आणि माननीय यशवंतराव चव्हाण यांनी गडाचे नामकरण हे भगवानगड असे केलेले आहे आणि त्याचवेळी भगवान विद्यालय ह्या हायस्कूलचे भूमिपूजन सुद्धा तेथे केलेले आहे. त्यावेळी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी संतश्रेष्ठ भगवान बाबांचे दर्शन घेतले आणि बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. त्यांचा सत्कार केलेला आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी त्यांना आमंत्रण देण्यासाठी पुन्हा माननीय यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री असताना आलेले आहेत. तेव्हा येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा त्यांनी असे उद्गार काढले, हिमालयाच्या भेटीला सह्याद्री आलेला आहे. पहा, भगवान बाबा हे सर्वांना हवे हवेसे वाटत होते आणि त्यांच्या आमंत्रणावरून संतश्रेष्ठ भगवान बाबा हे पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांच्या भेटीसाठी जाऊन काही अध्यात्म विषयावर चर्चा केलेल्या आहेत. तेथेच संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी सुद्धा भेट होऊन विचारविनिमय झालेला आहे. आता पहा, असेच प्रसंग घडत आहेत. एक वेळी नागापूर येथे असंच संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचं कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनात लोक बसलेले आहेत. पण पहा, बाबांना सर्वच कळत असते. ते लोकांना म्हणत आहेत, थांबलेले आहेत आणि म्हणतात, का रे, आज वाटतो तसा उत्साह तुमच्यात नाही, काही झाले आहे का? आणि आपल्या भजनीत असणारे देवराव ते कुठे आहेत? ते मला दिसत नाहीत. तेव्हा ते कीर्तनातील लोक संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना सांगत आहेत, बाबा, आपला जो देवराव आहे ना, त्याचा मुलगा सुदामा अहो खूप आजारी आहे आणि त्याचे काही बरे असेल, त्याचे काही खरे होईल असे नाही. पहा, आजचा बहुतेक सुदामाचा शेवटचाच दिवस असेल असे वाटते. पहा, संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी कीर्तन थांबवलेले आहे आणि ते काही लोकांना घेऊन देवराव यांच्या घरी सुदामाला पाहण्यासाठी गेलेले आहेत. त्यावेळी अशी परिस्थिती होती, आजारी असलेला सुदामा मध्ये झोपलेला होता आणि सर्व बायकांनी जणू कोंडाळे करून बसलेले होते. सुदामाला शुद्ध हवा तर मिळतच नव्हती, पण काही उतारे लिंबू वगैरे तेथे ठेवलेलं होतं आणि उतारे टाकण्याचं काम चालू होतं. पण जेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा तेथे गेले तेव्हा सर्व बाया बापड्या बाजूला झाल्या आणि आता सुदामाजवळ फक्त संतश्रेष्ठ भगवान बाबा थांबलेले आहेत, बाकीच्या सर्वांना बाजूला केलेले आहे. जीव गुदमरत होता सुदामाचा. का तर या सर्व आया बाया ह्या कोंडाळा करून बसल्यामुळे हवाच लागत नव्हती. आजारी असणारा सुदामा हा त्याची आणखीनच उलघाल होत होती. सर्व ज्यावेळी बाजूला झाले त्यावेळी आता सुदामाला थोडीशी शुद्ध हवा मिळालेली आहे. संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी बाहेरील तुळशीचे काही पानं आणून ते जल घेतलेलं आहे आणि त्याचं शुद्ध उदक त्यांनी सुदामाच्या अंगावर टाकलेलं आहे आणि जणू सुदामाला शुद्धच केलं आहे. सुदामाच्या कपाळावर आपला हात ठेवलेला आहे आणि म्हणतात, सुदामा, अरे उठ, मी आलोय, भगवान बाबा आलोय. असं किती वेळ झोपायचं बरे? आणि काय आश्चर्य, आजारी असणारा जो मरणाच्या दारात आहे असं म्हणत होते लोक, तो सुदामा हा उठून बसला आणि त्याने संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे चरण धरलेले आहेत. बाबा, तुम्ही वेळेवर आलात. कसे वाटते रे सुदामा? होय बाबा, मला चांगले वाटते. पहा, मग थोडे दिवस गेले आणि आता सुदामाला चांगले वाटू लागले. तेव्हा बाबांची भेट घेण्यासाठी सुदामा गडावर आलेला आहे. तेव्हा बाबा सुदामाला सांगत आहेत. सुदामा म्हणतो, कसा बाबा, त्या दिवशी जर तुम्ही आले नसतात तर माझे आयुष्य तर संपलेच होते जणू. बाबा सांगत आहेत, सुदामा, अरे आपलं जे आयुष्य आहे ना, हे आयुष्य आपण परोपकारासाठी झिजवलं पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सत्कारणी लागला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला परमेश्वर आयुष्य देतो त्यावेळी तो प्रत्येक क्षण हा सत्कारणीच घालावा असं असतं. पहा, हेच बोल लक्षात ठेवून सुदामाने तेथून पुढे समाजासाठीच कार्य केलं, समाजाचीच सेवा केलेली आहे असे
बाबांचे बोल होते जे अंतर्मनाला भिडत होते आणि जसं बाबा सांगतील तसंच लोक ऐकत होते आणि त्याचप्रमाणे लोक वागत होते. अज्ञानी लोकांना सुधारणा करण्यासाठी बाबा आपले हाडे झिजवत होते. ते सगळीकडे भ्रमंती करत होते आणि ते लोकांना चांगल्या मार्गावर येण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. पहा, दिंडी जाई, नाथषष्ठीला दिंडी जाई, आषाढी वारीला दिंडी जाई, त्यावेळी बाबा काय करत, दिंडीवरून ज्यावेळी लोक परत गडावर येत असत त्यावेळी ते आपल्या दिंडीबरोबर असणारे जे लोक आहेत, सेवा करणारे लोक आहेत, त्यांचं कौतुक करत असत. म्हणजेच पहा, जे टाळकरी आहेत, पखवाजवादक आहेत किंवा घोड्यांची काळजी घेणारे लोक आहेत, टांगा चालवणारे लोक आहेत, त्यांची ते काय करत असत, आल्यानंतर कौतुक करत असत आणि मग त्यांना त्यांच्या मानाप्रमाणे ते सत्कार करत असत, त्यांचं कौतुक करत असत. अशीच एक गोष्ट त्यावेळी 1962 साली नाथषष्ठीहून वारी आलेली आहे आणि त्यावेळी बाबांनी सर्वांचं कौतुक केलेलं आहे. कौतुक करताना त्यांनी मानाप्रमाणे त्यांचा सत्कार केलेला आहे आणि हे पाहून बाबांचा टांगा चालवणारा जो सेवक आहे तो बाबांना म्हणतो कसा, बाबा मी खूपच छान टांगा चालवतो ना. पहा, म्हणजेच टांगा चालवणारा जो सेवक आहे त्याला गर्व होत आहे, त्याला अहंकार होत आहे आणि तो बाबांना म्हणत आहे, बाबा माझ्या इतका टांगा कोणी चांगला चालवत नाही ना, मी फार काळजी घेतो ना घोड्यांची आणि छान टांगा चालवतो ना. तेव्हा बाबांनी फक्त स्मितहास्य केलेलं आहे आणि बाबा त्याला काहीच बोलत नाहीत. त्यानंतर 8च दिवसांचा प्रसंग आहे. गडाहून गोळेगाव या ठिकाणी जायचं असतं. डोंगरचा रस्ता आहे, उताराचा रस्ता आहे आणि बाबा हे टांग्यामध्ये बसलेले आहे. टांगा चालवणारा, कौतुक केलेला त्यांचा तो सेवक, तो सुद्धा टांगा चालवायला आहे आणि गोळेगावला जाण्यासाठी बाबा निघालेले आहेत. पहा, उताराचा रस्ता आहे आणि घोडे आता पळायला लागलेले आहेत. सेवकाला मात्र काही घोडे आवरेनात. घोडे पळत आहेत आणि सेवक आता घामाघूम झालेला आहे. अचानक काय होतं, एक घोडा पुढं पळतो, एक घोडा मागं राहतो आणि टांग्याचा जू मोडलेला आहे. जो टांगा चालवणारा सेवक आहे तो टांग्यातून खाली पडलेला आहे आणि मागं बसलेले बाबा हे शिथापीने उठून त्यांनी अचानक उठून त्या टांग्याचा ताबा घेतलेला आहे. त्यांनी टांग्याचा दोर धरलेला आहे आणि एका बाजूने मोडलेले जू दुसरा घोडा पुढे पळत आहे. बाबांनी दोर धरताच काय झाले तर अधांतरी टांगा पळायला लागलेला आहे. बाबांनी पुढे पळणारा घोडा आवरलेला आहे आणि गाडी तो टांगा गोळेगावला पोहोचलेला आहे. गोळेगावात जमलेल्या माणसांनी टांगा अडवलेला आहे आणि विघ्न टळलेला आहे. पहा, काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. त्यावेळी बाबा त्या लोकांना सांगत आहे, अरे तो सेवक तो मागे पडलेला आहे, पहा बरे त्याला काही झाले का. तेव्हा कसाबसा उठून टांगा चालवणारा सेवक हा उठून तिथपर्यंत आलेला आहे आणि म्हणतो, बाबा बाबा तुम्हाला काही झाले नाही ना, बाबा बाबा मी पडलो पण तुम्हाला काही लागले नाही ना. त्यावेळी संत श्रेष्ठ भगवान बाबा हे त्याला सांगत आहेत की अरे बाबा, कोणत्याही गोष्टीचा अहंकार करायचा नसतो, कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नसतो. तू 8च दिवसापूर्वी काय म्हटला होतास, मी खूपच छान टांगा चालवतो, माझ्यासारखा टांगा कुणालाच चालवता येत नाही. हे काय झालं तर हे अहंकार आहे आणि ह्या अहंकारामुळेच तुला परमात्म्याने अद्दल घडवलेली आहे. काळ आला नव्हता, काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून बरे झाले. यावेळी संत श्रेष्ठ भगवान बाबा हे त्यांना एक कथा सांगत आहेत. पहा, असाच गर्व झाला
असाच गर्व झाला 5 पांडवांमधला जो भीम आहे त्याला असाच गर्व झालेला आहे। माझ्या इतका ताकदवान कोणीच नाही, मी खूप ताकदवान आहे असा गर्व झाला। मग आता याचे गर्वहरण कसे करायचे? मग तो असाच अरण्यात चाललेला असताना तिथे एक म्हातारे वानर रस्त्यात बसलेले होते। त्याची शेपटी ही मात्र रस्त्यात सरळ होती। तेव्हा भीमाला गर्व झालेला होता। तो म्हणतो कसा, ए वानरा, ती शेपटी घे बाजूला, मी का तुझी शेपटी ओलांडून जाऊ का? तेव्हा ते वानर, हे वृद्ध असतं, ते वानर भीमाला म्हणतं, मी वृद्ध आहे आणि आता शरीर माझं साथ देत नाही, कृपा कर, कृपा कर, ही आडवी पडलेली शेपटी तू बाजूला कर, ती काही मला आता उचलत नाही। पहा, मग त्या शेपटीला पाय कसा लावायचा असं भीमाला वाटतं। तो आपल्या गदेने शेपटी सरकवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याला ती शेपटी काही बाजूला झालेली नाही। तेव्हा तो जोर लावतो, शेपटी काही बाजूला होत नाही, आणखी जोर लावतो, परंतु शेपटी काही बाजूला होत नाही। म्हणून तो त्या वानराच्या मुखाकडे पाहत आहे, मुखकमलाकडे पाहत आहे, शेपटी काही उचलत नाही। तो सर्व जोर लावत आहे, परंतु त्याला ती शेपटी उचलत नाही। तेव्हा तो त्या वानराला हात जोडत आहे, दर्शन घेत आहे आणि म्हणत आहे, हे प्रभो, तुम्ही कोण आहात? मला सांगा, ही शेपटी मला उचलत नाही म्हणजे तुम्ही कोणी साधारण नाही। तेव्हा ते वृद्ध वानर, जे हनुमंतराय असतं, ते आपलं रूप हे भीमाला दाखवत आहेत आणि भीम याला जो गर्व झालेला आहे त्याचं हरण होत आहे। भीमाचं गर्वहरण झालं। ही गोष्ट संतश्रेष्ठ भगवान बाबा हे टांगा चालवणाऱ्या त्या सेवकाला सांगत आहेत। पहा, असंच एक वेळी कीर्तन चालू आहे, षष्टीवरून दिंडी आलेली आहे आणि कीर्तन चालू आहे। काकडहिरा या गावचे लोक कीर्तनासाठी गडावरच थांबलेले आहेत। दिंडी परत आलेली आहे, परंतु काय झालं की बाबांनी अचानक कीर्तन थांबवलेलं आहे आणि ते म्हणतात, काकडहिरा गावचे लोक आहेत का इथे? हो आहेत बाबा, काय झाले? मग असं करा, आता मी कीर्तन इथेच थांबवत आहे, तुम्ही रात्रीच्या रात्री आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमच्या गावी जा। लोकांना काही समजत नाही। पहा, आता वाहनाची सोय नव्हती पूर्वीच्या काळात, मग लोक गडावरून भालगाव येथे आलेले आहेत आणि ते भालगावहून रात्रीतूनच काकडहिऱ्याकडे गेलेले आहेत। तेव्हा तेथील काकडहिरा येथील एक पारुबाई नावाची भक्त, जी बाबांची भक्त आहे, ही शेवटच्या स्थितीत आहे, मरणाच्या दारात आहे असं चित्र दिसत आहे। ते संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना कळलेलं आहे, म्हणून त्यांनी काकडहिऱ्यातील लोक हे गावी पाठवलेले आहेत। फक्त बाबांच्या कृपेनेच त्या भक्ताचं दर्शन हे काकडहिराच्या लोकांना झालेलं आहे आणि नंतर त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। असं सर्व चित्र हे जणू संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना दिसत होतं। बाबांचे माळ घातलेले गुरु गीते बाबा डिघोळकर यांची समाधी खर्डा या गावी आहे। तेव्हा खर्डा या गावी सप्ताह घेण्याचं लोकांनी विनंती केलेली आहे, मोठा सप्ताह घ्यायचं ठरलं आहे। खर्डा गावाच्या आजूबाजूला ज्या 5-7 वाड्या आहेत, त्या वाड्यातील लोक हे रोजच्या पंक्तीची तयारी करत आहेत की बाबा, आम्ही रोजची एक पंगत, एक वाडी वस्ती घेऊ असं लोक बाबांना सांगत आहेत। मग आता शेवटच्या पंक्तीचं काय? तेव्हा शेवटच्या पंक्तीला खुद्द खर्डा या गावातील जे शेतकरी, जे व्यापारी आहेत, मोठे शेतकरी आहेत, यांनी सर्वांनी मिळून ती पंगत करावी असं ठरत आहे। सर्व नियोजन झालेलं आहे आणि सप्ताह 4 दिवसांवर आलेला आहे। पहा, खुद्द बंकट स्वामीजी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी खूप समाज जमणार हे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना माहीत आहे। मग काय, लोकांनी सर्व तयारी केलेली आहे, पण पहा, दुर्बुद्धी देणारा सुद्धा ईश्वरच असतो। मग खर्डा गावचे व्यापारी हे
असं सांगतात की शेवटच्या पंक्तीची जबाबदारी आम्ही काही घेणार नाही, एवढा खर्च आणि आम्ही कसा करायचा, आमच्याच्याने काही तो खर्च रेटणार नाही. पहा मग काय, लोक निराश होत आहेत, म्हणतात आता एवढा मोठा शेवटच्या पंक्तीचा खर्च हा कोणी करायचा, वाड्या वस्त्यांनी तर रोजचा खर्च हा घेतलेला आहे. तितक्यात एक शेतकरी, ज्याचे गाव नागोबाची वाडी आहे, तो शेतकरी उभा राहतो आणि म्हणतो कसा, सप्ताह हा होणारच आणि शेवटच्या पंक्तीचा खर्च मी एकटा करणार, मी माझी सर्व जमीन विकणार, जमीन पुरली नाही तर घरदार आहे ते सुद्धा विकणार, पण हा सप्ताह होणार, शेवटची पंगत मी स्वतः करणार आणि एकटा करणार. पहा त्याची ती जिद्द पाहून ते मोठमोठे व्यापारी आणि खर्डा गावातील सर्व लोक आहेत हे खजील झालेले आहेत आणि म्हणतात कसे, बाबा आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आम्ही शेवटच्या दिवसाची शेवटची पंगत घ्यायला तयार आहोत. आणि मग तो सप्ताह झालेला आहे. त्या सप्ताहात बंकट स्वामीजी आलेले आहेत आणि सप्त्याला आमंत्रित केल्यामुळे आचार्य विनोबा भावे हे एक दिवस मी येणार आहे असं सांगितलेलं आहे, मी एक दिवस येऊन जाईल. तेव्हा पहिल्या दिवशी आचार्य विनोबा भावे हे सप्त्यासाठी आलेले आहेत, पण एवढा समाज आणि इतकं चांगलं उद्बोधन पाहून आचार्य विनोबा भावे हे सप्ताह संपेपर्यंत तेथे थांबलेले आहेत, संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या बरोबर थांबलेले आहेत आणि ते सुद्धा म्हणत आहेत. बाबांची कीर्ती ऐकून विनोबा भावे हे संत श्रेष्ठ भगवान बाबांना म्हणत आहेत की बाबा तुम्ही माझंच व्रत पुढे चालवता, माझं जे भूदानाचं व्रत आहे हे तुम्ही पुढे चालवता, ज्यांना जमिनी नाहीत त्यांना तुम्ही जमिनी देतात, खरंच तुम्ही परोपकारी आहात, खरंच तुम्ही संत आहात. पहा म्हणजेच अशा प्रकारे सप्ताह हा पार पडलेला आहे. भगवंतानेच जणू त्या व्यापाऱ्यांना पुन्हा बुद्धी दिली आणि भगवंतानेच त्यांच्याकडून पुन्हा ती सांगतेची जी पंगत आहे, तो खर्च आहे तो करून घेतलेला आहे. अशी बाबांची ख्याती चाललेली आहे आणि आता सर्व लोक हे बाबांची वाहवा करत आहेत. असाच एक वेळचा प्रसंग आहे. काकडहिरा या गावामध्ये संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा हे कीर्तनासाठी गेलेले आहेत. कीर्तनासाठी बाबा तेथे गेले त्यावेळी त्यांना त्यांच्या भजनीमधील गणू काका हे टायफॉइडने आजारी आहेत असं कळलेलं आहे. तेव्हा संध्याकाळी गेल्यानंतर रात्री 9 वाजता कीर्तन असे म्हणून बाबा गणू काकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले आहेत. तर गणू काका हे टायफॉइडने तापेने त्रस्त आहेत. बाबांनी त्यांच्या कपाळावर हात ठेवलेला आहे, त्यांना गोळ्या दिलेल्या आहेत, जेवू घातलेले आहेत आणि स्वतः त्यांच्या घरी जेवण केलेले आहे. गणू काका यांना थोडेसे चांगले वाटलेले आहे. त्याच वेळी मंदिराकडे कीर्तनाला जाताना बाबांना एक मोकळी जागा दिसलेली आहे आणि मग बाबांनी त्या मोकळ्या जागेबद्दल विचारले. तेव्हा तेथील एका व्यक्तीची ती थोडीशी जागा आहे आणि आता राहण्यासाठी ती अपुरी पडते म्हणून त्याने वस्तीवर घर बांधले आहे. ती जागा तशीच पडीक असल्यामुळे तिथे ती पडीक जागा आहे असं बाबांना कळलं. तेथे सर्व दुर्गंधी सुटलेली होती. मग बाबा म्हणतात कसे, ही जागा ही गावासाठी द्याल का? हो बाबा, ह्या जागेचा आता मला काही उपयोग नाही, मग ही जागा आपण गावासाठी देऊ. तेव्हा मग ते संध्याकाळी कीर्तनात उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलेले आहे की उद्या सकाळी श्रमदान करायचे आहे आणि ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. तेव्हा कीर्तनासाठी बाबा गोड अभंग घेत आहेत. ते म्हणत आहेत, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा, इतक्या सहित त्वा बायावे माझे रंगणी नाचावे. हा गोड अभंग
संत जनाबाई यांचा घेऊन संतश्रेष्ठ भगवान बाबा हे जणू विठाबाईला विठुरायाला अशा हाका मारत आहेत आणि सुंदर निरूपण केलेलं आहे, सुंदर कीर्तन झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील सर्व लोक त्या जागेवर जमा झालेले आहेत। पहा, गावातील लोक श्रमदानाला तेथे आलेले आहे, सर्व सफाई झालेली आहे आणि आता बाबा लोकांना म्हणत आहेत, आपण येथे काय करूया, विठोबा रुक्मिणीचं मंदिर बांधूया। आणि तिथे एक जण आपल्या देवघरातील विठोबा रुक्मिणीची मूर्ती आणून बाबांकडे देत आहे। तेव्हा बाबा सकाळी ध्रुवाची चांदणी निघली त्यावेळेस शुभ मुहूर्त पाहून स्वतःच्या हाताने तेथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहेत आणि पुन्हा प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ते कीर्तन करत आहेत। त्यावेळी संतश्रेष्ठ भगवान बाबा हे अभंग घेतात। उभारीला हात जगी जाणवली मात, उभारीला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याच का धणी, एकाच्या कैवाडे उगावे बहुतांचे कोडे, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका। हा गोड अभंग घेऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तेथे कीर्तन केलेलं आहे। अशा प्रकारे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मंदिरांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेल्या आहेत आणि समाजातील अज्ञानी लोकांचे अज्ञानपण घालण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। परमेश्वरावर श्रद्धा करा, पण श्रद्धेचा अतिरेक होऊ देऊ नका, कारण श्रद्धेचा जर अतिरेक झाला तर अंधश्रद्धेचा जन्म होतो, असं वारंवार संतश्रेष्ठ भगवान बाबा हे सांगत आहेत। आणि पहा, जसं भगवान बाबा लोकांना समजून सांगत आहेत की चंदन आहे, हे चंदन सुवास देतं, मग ते तोडणाऱ्यालाही देतं ना, की त्याने तोडलं म्हणून त्याला देत नाही असं काही आहे का? नाही ना। मग सोनं हे चकाकी देतं, ते कुणाला देतं, तर जो तापवतो त्याला देतं ना। ऊस जो शेतकरी पिकवतो त्यालाच तो गोडवा देतो की नाही? मग तसंच आहे, आम्ही संत आहोत आणि आम्ही तुमच्या उद्धारासाठीच आहोत, आम्ही परोपकारासाठीच आहोत। जसं पहा, झाडं ही तुमच्यासाठी फळं देतात, नदी ही तुमच्यासाठीच पाणी देते आणि गाय ही तुमच्यासाठीच दूध देते, तसंच आमचं कार्य आहे आणि आम्ही ते जीवन जगेपर्यंत, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत करत राहणार, असं सांगून या आजच्या संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या कथेला आपण विसावा देऊया। आता पुढच्या भागामध्ये आपण संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे चरित्र 5व्या भागामध्ये आणखी पाहणार आहोत। आजचा हा 4था भाग आपण येथे विसावा घेऊया। राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री संत नगद नारायण महाराज की जय। श्री संत माणिक बाबा की जय। वैराग्य मूर्ती वामन भाऊ बाबा की जय। संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय। अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।